पवनी धाबे येथे अटल जिल्हा क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव उद्घाटन संपन्न। नमस्कार, मी जयश्री सोनवणे, ब्लू स्टॉर्म टीव्ही न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि ही बातमी आहे गोंदिया जिल्हा प्रतिनिधी दिगंबर नंदेश्वर यांच्याकडून। गोंदिया जिल्ह्यातील जिल्हा परिषद गोंदियाद्वारा पंचायत समिती अर्जुनी मोरगाव क्षेत्रातील शालेय व क्रीडा क्षेत्र पवनी धाबे येथे अटल जिल्हा क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। अटल बाल क्रीडा संमेलनाचे उद्घाटन माननीय यशवंतजी गणवीर, माजी उपाध्यक्ष तथा सदस्य जिल्हा परिषद गोंदिया, अध्यक्ष सौ आम्रपालीताई डोंगरवार, सभापती पंचायत समिती अर्जुनी मोरगाव, दीप प्रज्वलक श्रीमती चंद्रकलाताई ठवरे, सदस्य पंचायत समिती अर्जुनी मोरगाव, श्रीमती पपिताताई नंदेश्वर, सरपंच गट पंचायत पवनी धाबे, माननीय परागजी कापगते, उपसरपंच गट ग्रामपंचायत पवनी धाबे, अविनाशजी पुराम, अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती पवनी धाबे, विशेष अतिथी श्री नारायणजी पाटील डोंगरवार पवनी धाबे, माननीय VR गुडेवार सर, मुख्याध्यापक MPD विद्यालय पवनी धाबे, देहारी सर, मुख्याध्यापक स्वामी विवेकानंद माध्यमिक आश्रमशाळा पवनी धाबे, इतर आमंत्रित निमंत्रित अतिथी व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य प्रामुख्याने यावेळी उपस्थित होते। 3, 4 व 5 डिसेंबर 2025 3 दिवसीय अटल जिल्हा क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। सर्व बाल क्रीडा विद्यार्थ्यांनी मान्यवरांना लेझिमच्या नृत्याने मानवंदना देऊन स्वागत केले। अटल जिल्हा क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव प्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक यशवंत गणवीर यांनी आपले विचार व्यक्त केले की विद्यार्थ्यांनी कला, कौशल्य, गुण विकसित करण्याकडे लक्ष द्यावे। शिक्षकांनी सुद्धा विद्यार्थ्यांच्या मनात थोर महापुरुषांचे विचार रुजवावे। चंद्रकलाताई ठवरे यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना आपल्या शाळेचे नाव, वडिलांचे नाव उज्ज्वल करण्यास त्यांच्या अंगीचे जे गुण आहेत त्या गुणात यश प्राप्त करावे। तर माननीय ढोकसाहेब मत्स्य सहकारी सोसायटी गोठणगाव यांनी सुद्धा शिक्षकांनी पगारापुरतेच काम न करता शिक्षक एक समाज विद्यार्थी घडवणारा पालक आहे, तर त्यांनी आपले जबाबदारीने काम करावे अशा प्रकारे मार्गदर्शन केले। कार्यक्रमाचे अध्यक्ष आम्रपालीताई डोंगरवार यांनी आपले विचार व्यक्त करत असताना जिल्हा परिषद शाळेत गरीब विद्यार्थ्यांचे मुले शिक्षण घेत असतात आणि त्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा, त्यांना कलागुण प्रसिद्धी करण्यास स्टेज मिळावा या निमित्ताने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। विद्यार्थ्यांनी मनात जिद्द बाळगावी। आपण जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेत आहोत म्हणून स्वतःला कमजोर समजू नये। मंचावर बसलेले सुद्धा जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेऊन मोठमोठ्या पदावर गेले आहेत अशा प्रकारे संबोधित केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शालिकरामजी गावड सर, तर आभार माननीय इस्कापे सर, जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा पवनी धाबे यांनी केले। कार्यक्रमाला प्रामुख्याने PK काशीवार सर, मुख्याध्यापक कोहलगाव, सौ RS बनकर मॅडम, मुख्याध्यापक धाबे टेकडी, NK उके सर, मुख्याध्यापक जांभळी, RJ लोणारे सर, मुख्याध्यापक एलोडी, संतोष कुमार मद्दी सर, मुख्याध्यापक रांजीटोला व सर्व कार्यकारिणी सदस्य यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते। अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेट्ससाठी आपण पाहत राहा ब्लू स्टॉर्म टीव्ही न्यूज। आम्ही आमचे जिल्हा परिषदचे अध्यक्ष आणि बाकीचे सर्व मंडळी बसून हा कार्यक्रमाचे नियोजन केलं आणि याला नाव दिलं अटल जिल्हा क्रीडा महोत्सव, अटल जिल्हा क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव असं नाव दिलं आणि ते सुरू केलं। कुणासाठी? हे सर्व तुमच्यासाठी। आणि म्हणून तुम्हाला याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात भाग घ्यायचा आहे आणि तुमच्यामध्ये असणारे कलागुण, कौशल्य हे तुमचे कसे विकसित करता येईल त्याच्याकडे तुम्हाला विशेष ध्यान द्यायचं आहे। आणि महत्त्वाचं, पालक मंडळींनी त्याकडे लक्ष द्यायचंच आहे, परंतु गुरुजी मंडळींना एवढी विनंती आहे की हे आता सांगते वेळी आमचे ढोके गुरुजी असोत किंवा आमचे सन्माननीय मॅडम ठवरे मॅडम असोत, यांनी सांगितलं आपल्याला की हा एक छोटासा मातीचा घडा असते, त्याला जसा आकार देऊत त्याचा आकार बदलते, त्या अनुषंगाने त्यांच्यामध्ये आपण खेळात असतो आहे की नाही गुरुजी? आपण खेळात जरी असलो तरी आपली खेळातली मुले त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात पोटेन्शियल असते आणि तो पोटेन्शियल कसा शोधायचा, कुठल्या मुलामध्ये काय कलागुण कौशल्य ते शोध आणि त्या अनुषंगाने ते विकसित कसे करता येतील ते करायचे। आणि महत्वाची गोष्ट एक, हा आपला भारत देश, आपला महाराष्ट्र राज्य हे सर्व महापुरुषाच्या विचारावर चालत आहे की नाही? आणि म्हणून ही महापुरुषाची विचार ह्या मुलामध्ये पेरणं गरजेचं आहे। थोडासा वेगळ्या वळणाकडे तुम्ही कधी कधी जाता, चांगली ठीक आहे, परंतु
5 ते 10% त्या वळणाकडे जायचं, 90% तुम्ही महापुरुषाचे सांगा, हे उजळून निघतील, यांचं भविष्य उज्ज्वल होईल. तर शिक्षकांनी आपल्या मुलाला कसं घडवायचं या संबंधानं तो सर्व अवलंबून असतो. शिक्षकांनी जर प्रयत्न केलं, नाहीतर काय होते, आजच्या युगामध्ये बरेचसे विचित्र प्रकार घडायला पाहायला मिळतात. अशी ही नीती जी आहे ती नीती शिक्षकांच्या मनामधून दूर व्हायला पाहिजे, तरच आपण आपल्या विद्यार्थ्याला चांगलं घडवू शकतो आणि विद्यार्थिनीला सुद्धा आपण चांगलं घडवू शकतो. अन्यथा शाळा पगारापुरती आपण शाळा ठेवायची नाही. पगारच आहे, पगार भेटते म्हणून शाळेत जायचं आणि शाळेमध्ये 1 पिरियड घेतलं, 2 पिरियड गेलं की संपलं काम. एवढ्यापूर्वी मर्यादा आपली नाही आहे, कारण आपण शिक्षक आहोत. आपण या देशाला, या मुलाला, या समाजाला घडवणारे एक पालक आहोत, एक पाल्य आहोत आणि त्या पद्धतीनंच आपलं कर्तव्य असायला पाहिजे, अशी आज या क्रीडा संमेलनाच्या निमित्तानं मी आज आपल्याला विनंती करतो. आणि हे कार्यक्रम करत असताना आपण फार परिश्रम घेता. संमेलनाचे उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे. खरं तर विद्यार्थ्यामध्ये असलेल्या सुप्त गुणांना कुठंतरी वाव मिळावं, त्याकरिता या अटल क्रीडा महोत्सवाचं सुरुवात करण्यात आलेली आहे. आणि ग्रामीण भागामध्ये, आपल्या खेड्यामध्ये जे काही जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत, त्यामध्ये आपल्या गरीब लोकांचेच मुलं जात असतात आणि त्यांना कुठेतरी स्टेज मिळावा, त्यांच्यामध्ये असलेल्या सुप्त गुणांना वाव मिळावी. आपल्या मुलांमध्ये खूप काही गुण असतात, परंतु त्यांना एक स्टेज मिळत नसतो. त्यामुळे या अटल क्रीडा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्यामुळे मी विद्यार्थ्यांना सांगेन की तुम्ही तुमच्यामध्ये जे काही गुण आहेत ते उत्तमपणे प्रदर्शित करावे आणि चांगल्या प्रकारे या ठिकाणी खेळावे. आणि त्याचप्रमाणे मी नेहमी हे पण सांगेन की हे स्पर्धेचे जग आहे. खेळ असो किंवा कोणत्याही ज्या स्पर्धा परीक्षा असोत, त्या स्पर्धा परीक्षामध्ये आपण भाग घ्यावा. नुसतं भागच नाही तर मी त्यामध्ये जिंकेन, त्यामध्ये मी यशस्वी होईन, अशी इच्छा, अशी जिद्द आपल्यामध्ये निर्माण करावी. आपण गरिबाचे लेकरं आहोत, त्यामुळे आपण आपल्या मायबापाचं नाव, आपल्या गावाचं नाव कशाप्रमाणे उज्ज्वल करा, अशी जिद्द आपल्यामध्ये निर्माण करावी आणि आपल्या शाळेचं नाव तसेच आपल्या शिक्षकाचं नाव उज्ज्वल करावं. खरं तर ही एक पुढं जाण्याची एक पायरी आहे. आधी तुम्हाला असं वाटत असेल की आपण जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकतो, त्यामुळे आपण काय करणार. खरं तर इथं बसणारे 1-2 सोडून सर्व लोक हे जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकून खूप मोठ्या पदावर गेलेले आहेत.